गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांना संकट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बाप्पासाठी उकडीचे मोदक करणार आहोत, की जी कोकणातली स्पेशालिटी आहे. तर त्यासाठी काय काय लागेल तुम्हाला मी दाखवते. त्यासाठी इथे घेतलेलं आहे मी ओलं खोबरं किसलेलं, म्हणजे ओला नारळ किसलेला. हे आहे तूप, गाईचं तूप, किसलेला गूळ, आणि हे आहे मीठ थोडंसं, एकदम थोडंसं लागणार आहे आपल्याला मीठ. आणि हे आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ पहिले धुवून, म्हणजे तांदूळ पहिला धुवून वाळवून मग ते दळवण्याचं असतं, की जेणेकरून त्याची जी उकड आहे, म्हणजे उकड आहे ती खूप चांगली आणि मऊसूत होते. तांदूळाचं म्हणजे पीठ फुटत नाही मळताना. चला तर मग मी तुम्हाला आता दाखवेन उकड कशी बनवायची, नंतर आपण मोदक बनवूया. ओके. उकड काढताना एक लक्षात घ्यायचं, जेवढं पीठ आहे, सपोज आता 1 कप आपण पीठ घेतलं तांदळाचं, तर 1 कप पाणी घ्यायचं. ते सेम प्रमाण ठेवायचं, ते मागे पुढे करायचं नाही. ते जर मागे पुढे झालं तर उकड बिघडते, आणि उकड बिघडली तर मोदक मऊसूद असे होत नाहीत, मोदक कडक होतात. जसं की मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 1 कप जर तांदळाचं पीठ असेल तर 1 कप पाणी. एक पातेले घेऊन त्यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप पाणी. मी इथे 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 कप पाणी. आणि आता ह्या पाण्यामध्ये आपण 1 चमचा गाईचं तूप घालणार आहोत, आणि थोडंसं मीठ, एकदम किंचित मीठ, म्हणजे मीठ न असं क्वचित न कळलं पाहिजे की आहे म्हणून, एकदम किंचित मीठ, एकदम किंचित. आणि ह्याला आता उकळी येऊ द्यायची. आता तुम्ही बघू शकता, ह्याला आता अशी उकळी आलेली आहे प्रॉपर. उकळी आली की जे आपण मोजलेलं पीठ आहे पूर्ण प्रॉपर उकळी आली की ते घालायचं त्यामध्ये, आणि त्याला लगेचच ढवळायचं, आणि गॅस बंद करायचा. थोडं त्याला ढवळून त्याच्यावरती झाकण असं घट्ट झालं की त्याला प्रॉपर मिक्स करायचं. ढवळून झालं की त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं. एक 5 मिनिटं असं ठेवून द्यायचं त्याला. ही आता उकळी गरम असतानाच एका प्लेटमध्ये काढून घ्या, आणि गरम असतानाच तिला आपण मळायचं आहे. ती कसं मळायचं मी तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली हे आता खूप गरम आहे, ते आपण बेअर हँड्सने आपण त्याला नाही मळू शकत. त्यासाठी तुम्ही एका वाटीचा असा उपयोग करू शकता, आणि त्याला थोडंसं स्मॅश करत घ्या, जेवढं जमेल तसं हळूहळू. पीठ 2 ह्याच्यामध्ये पार्ट करून तुम्ही मळू शकता. त्याला स्मॅश करून घ्या, आणि पूर्ण तसं एक जीव करा, आणि त्याला प्रॉपर एक गोळा बनवा. आता मला हे दोन्ही हाताने जमत नाहीये, एका हाताने जमत नाहीये, त्यासाठी मला मोबाईल साईडला ठेवावा लागणार. सगळ्यात महत्वाचं आहे हे पीठ प्रॉपर असं एकजीव करणं आणि मळून घेणं. ते जर व्यवस्थित नाही झालं तर मोदक चांगले नाही बनत. त्यासाठी तुम्ही थोडासा तुपाचा हात लावू शकता मळताना, जेणेकरून की ते चांगलं तुम्हाला ते मळता येईल. आता ही झाली आपली उकड, ह्याला म्हणतात उकड, म्हणजे हे वरचं कव्हर आहे मोदकाचं. ही झाले तयार. दोन्ही हाताचा वापर करून मी छान ह्याला मळून घेतलं आहे. आता आपण बनवूया सारण. सारण म्हणजे गूळ आणि ओलं खोबरं ह्याचं मिक्सचर. आता हे कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते. एक पातेलं घेऊन त्यामध्ये गूळ आणि ओलं खोबरं, जर कोणाला आवडत असेल तर वेलची पण घालू शकता, खरं मला वेलची आवडत नाही म्हणून मी घालणार नाहीये. हे प्रॉपर मिक्स करून पातेल्यात आपण शिजवून घ्यायचंय थोडंसं. हे पहिलं प्रॉपर तुम्ही मिक्स करा. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही गोड किती तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकता. कोणाला गोड आवडतं, कोणाला गोड कमी आवडतं, त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता. आता मी हे जे नारळ आहे तो 1 नारळाचं खोबरं आहे, तुम्ही पातेल्यामध्ये असं घालू शकता. आपलं आता सारण तयार आहे. छान असं मऊ झालंय, पूर्ण गूळ असा वितळलेला आहे. सारण तयार झालेलं आहे. आता हे सारण थंड व्हायला एक 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून मग आपण मोदक वळायला घेऊ. सारण थंड होईपर्यंत आपण थोडंसं बोलू शकतो. ऍक्च्युली मला कुकिंग एवढं काही खास आवडत नाही,
मला एकच आहे की जे मला खायला आवडतं ते मला खूप म्हणजे बनवायलाही आवडतं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहेत मला मासे खूप आवडतात म्हणून मला ते बनवायलाही आवडतात. दुसरी गोष्ट आहे कोल्हापुरी तांबडा पांढरा की जे माझ्या सासूबाईंकडून शिकले तेही मला बनवायला आवडतं. आपण त्या रेसिपीज पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया. म्हणजे मटणाचं लोणचं, तांबडा पांढरा, ती जरा वेगळीच म्हणजे त्यांची पर्टिक्युलर वेगळी रेसिपी आहे. त्यांनी मला ती शिकवली आहे, ती पण आपण करूया. आणि तसं म्हटलं तर कोकणची असल्यामुळे मला काजूची भाजी, मोदक, कोकणातल्या खूप अशा डिशेस आहेत की ज्या मला आवडतात आणि मला बनवायलाही आवडतात. एवढंच की जे मला स्वतः खायला आवडतं ना तेच मला बनवायला आवडतं. बाकीच्या गोष्टीमध्ये मी एवढं जात नाही हेडेक करून घ्यायला कुकिंगमध्ये. तेवढं मला कुकिंग ॲक्च्युली आवडत नाही. पाळी तयार करायला तुम्ही असा एक पिठाचा गोळा घेऊ शकता. त्याला साईडने कॉर्नरने थोडं तुपाचा हात लावून घ्या आणि किंचित साईडला प्रेस करत जा. असं प्रेस करून झालं की त्याची एक अशी गोल आपण वळू शकतो, अशी पाळी बनवू शकतो. तर अशी आपली पाळी खोलगट अशी तयार झाली. आता ह्यामध्ये सारण घालून आपण मोदक वळून घेऊया. आता आपली अशी पाळी तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण सारण घेऊ. एक चमचा, जरा एक चमचा थोडंसं चढच. आता त्याला साईडने छोट्या छोट्याशा कळ्या काढायच्या, जेणेकरून जवळ जवळ कळ्या घ्या. जवळ जवळ काढलं की जरा दिसायला गोड दिसतं, नाजूकपणा दिसतो. ह्या पद्धतीने त्याला असे कळ्या काढून घ्या. आणि त्याला हलक्या हाताने क्लोज करायचं. अशा पद्धतीने बघू शकता आपला मोदक तयार झाला. अशा पद्धतीने हे आपले मोदक तयार झाले आहेत. त्यांना आता आपण एक वाफ द्यायची. मी मोदकाला वाफ ह्या कुकरच्या भांड्यात देणार आहे. तुम्ही ते एक चाळण येते बाजारात, ती पण वापरू शकता. ह्याला थोडंसं तेल लावून घ्या किंवा तूप लावू शकता. मी ते तूप लावलंय. आणि तुम्ही हे सगळे मोदक ठेवून घेऊन तिथे थोडंसं पाण्याचा हात असा शिंपडायचा, म्हणजे पाणी मारायचं थोडंसं. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर आपण हे पण ठेवू शकतो, सॅफ्रॉन, केसर. खरं केसर मी वरून नंतर ठेवणार आहे. वाफ देताना आपल्याला कुकरची शिटी काढावी लागणार वरची. आणि तुम्ही वाफ एक बरोबर जास्त वेळ वाफ द्यायची नाही, 10 मिनिटं आपण वाफ देऊया. अशा पद्धतीने आपण वाफ द्यायची. एक 10 मिनिटं, 10 ते 15 मिनिटं आपण ठेवूया. आपले मोदक आता तयार आहेत बाप्पाच्या प्रसादासाठी. आपण थोडं तूप घालू आणि देवाला नैवेद्य दाखवू.